ऐक, शांत हो. तू जिथे आहेस तिथे थांब आणि हे शब्द नीट समजून घे. मी आज तुला एक असा संदेश देणार आहे जो सर्वांच्या कानावर पडतो पण सर्वांच्या मनात उतरत नाही. लोक माझ्याकडे येतात. काही लोक दुःख घेऊन येतात. काही लोक आशा घेऊन येतात. आणि काही लोक फक्त प्रश्न घेऊन येतात. पण मी प्रत्येकाला एक सत्य सांगतो. आणि ते सत्य खूप कमी लोक समजतात. तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस ती गोष्ट तुझा शेवट नाही. ती तुझ्या नव्या सुरुवातीची तयारी आहे. पण हे ऐकून सगळे पुढे जात नाहीत. काही लोक तिथेच थांबतात आणि म्हणतात, माझं नशीब खराब आहे. नाही, तुझं नशीब खराब नाही. तुझी वेळ अजून आलेली नाही. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. पण मी तुझ्यासाठी आयुष्य जगू शकत नाही. ते तुलाच जगावं लागेल. जेव्हा तू पडतोस तेव्हा मी तुला बघतो. पण मी तुला उचलत नाही. कारण तुझ्यात उभं राहण्याची ताकद आहे. पण फक्त काही लोक हे समजतात. बाकी लोक अडचणींना घाबरतात आणि हार मानतात. मी त्या लोकांसोबत उभा राहतो जे पुन्हा उठतात, जे पुन्हा प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक प्रयत्नामध्ये मी आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये मी आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये मी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. मी मार्ग दाखवतो. पण चालायचं तुला आहे. लोक तुला आज समजणार नाहीत. ते तुझ्यावर हसतील. ते तुला कमी लेखतील. पण जेव्हा तुझा वेळ येईल तेच लोक तुझं उदाहरण देतील. आणि तेव्हा तू मागे वळून पाहशील. आणि तुला कळेल की प्रत्येक अडचण तुला घडवण्यासाठी होती. म्हणून घाबरू नकोस. थांबू नकोस. कारण मी तुझ्यासोबत आहे. तू जे स्वप्न पाहिलंस ते अपूर्ण राहणार नाही. फक्त वेळेवर विश्वास ठेव. तुझं यश लपलेलं नाही. ते फक्त तयार होत आहे. आणि योग्य वेळ आली की ते प्रकट होईल. पण हा संदेश सगळ्यांना समजत नाही. काही लोक ऐकून सोडून देतात. आणि काही लोक स्वतःचं आयुष्य बदलतात. आता ठरव. तू कोणत्या लोकांमध्ये आहेस? ऐकणाऱ्यांमध्ये की बदलणाऱ्यांमध्ये? भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.